नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रीफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता तुमचं टाईम टेबल आलेलं आहे आणि काहीच दिवसात म्हणजे फक्त 2 महिन्यात तुमचं पेपर म्हणजे स्टार्ट होणार आहे एक्झाम तुमच्या बोर्डची. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत इंग्लिशचं पेपर पॅटर्न आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण बघणार आहोत. जे की मी जे आज तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे त्याच्यामधले 101% तुमच्या पेपरमध्ये रिपीट होणारच आहेत. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे मित्रांनो हे. तर तुम्हाला हे व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे आणि अगर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे मी काय काय सांगतो. आणि मित्रांनो, अभ्यासापेक्षा पेपर पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की कसं लिहायचं, कोणते कोणते सेक्शन किती किती मार्काचे असतात ते सगळं आपल्याला पेपर देण्याच्या आधी माहीत पाहिजे. कारण आपण म्हणजे मार्क कवर करू शकतो खूप सारे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज आहे, जे की 10 मार्काचं राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येणार आहे A1 ट्रू ऑर फॉल्स. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर मित्रांनो, तुम्हाला सेक्शन 1 क्वेश्चन नंबर 1मध्ये A1 राहणार आहे, ट्रू ऑर फॉल्स राहणार आहे, जे की 2 मार्काचं राहणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या पॅसेजमधून बघायचं आहे. म्हणजे हे आधी तुम्हाला स्टोरी वाचून घ्यायची आहे, काय आहे काय नाही ते, त्याच्यावरून मग तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर द्यायचा आहे. त्याच्यानंतर A2 येणार आहे मित्रांनो, ऑर्डर पुट द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. म्हणजे इकडं तुम्हाला वाचून इकडं प्रॉपर सिक्वेन्स वाईज ऑर्डरमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर राहणार आहे मित्रांनो A3 मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. ते तुम्हाला हे इझी तुम्ही 2-2 मार्क इझिली तुम्ही घेऊ शकता. A4 राहणार आहे लँग्वेज स्टडी, बिगिन युअर सेंटेन्स विथ. खाली दिलेलं आहे जे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि जे की तुम्ही इझिली 2 मार्काचं क्वेश्चन सॉल्व करू शकता, ह्याच्यात काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर आहे A5 पर्सनल रिस्पॉन्स, नॅरेट एनी वन फनी ह्युमरस इन्सिडेंट दॅट टूक प्लेस इन युअर लाईफ. तर तुम्हाला ह्याचं पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे, जे की 2 मार्काचं आहे. तुम्ही 5 ते 6 लाईन ह्याच्यावर लिहून तुम्ही इझिली 2 मार्क घेऊ शकता. त्याच्यानंतर सेक्शन 1मध्येच आहे B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर मित्रांनो, हा राहणार आहे 10 मार्काचं, ॲज इट इज म्हणजे 10 मार्काचं सेम राहणार आहे. त्याच्यानंतर B1 येणार आहे, कम्प्लीट फिल इन द ब्लँक्स टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला सेम खाली वाचायचं आहे मित्रांनो आणि वरी फिल इन द ब्लँक्स भरायचं आहे, जे की तुम्ही इझिली खालचं वरी बघून इझिली तुम्ही 2 मार्क इथे घेऊ शकता, काहीच अवघड नाही आहे. म्हणून मी म्हणलो मित्रांनो, की फक्त अभ्यासापेक्षा तुम्हाला पेपर पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही चांगले आणि खूप मार्क कवर करू शकता. तर B2 आहे, वेब आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब, जे की 2 मार्काचं आहे. टीचर्स गिफ्ट टू द नॅरेटर. तर इथं तुम्हाला बघायचं आहे टीचरनी नॅरेटरला काय म्हणजे गिफ्ट वगैरे आता जे पण असेल ते स्टोरी बघून तुम्ही इझिली इथं तर लिहू शकता. आणि त्याच्यानंतर आहे मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स गिव इन कॉलम B. तर हे 2 मार्काचं असणार आहे. तर ॲज इट इज सेम Bमध्ये पण पर्सनल रिस्पॉन्स आहे, टीचर रिस्पॉन्सिबल टू मोल्ड द कॅरेक्टर ऑफ स्टुडंट. ते तुमचं पर्सनल रिस्पॉन्स द्यायचे आहे 5 ते 6 लाईनमध्ये, जे की 2 मार्काचं राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2A राहणार आहे 10 मार्काचं आणि A1 राहणार आहे 2 मार्काचं. तर इथं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, राईट डाऊन 4 पीसेस ऑफ ॲडवाईस गिवन बाय द रायटर. तर रायटरने कोणते ॲडवाईस दिले होते ते 5 तुम्हाला लिहायचे आहे. तर ॲज इट इज खालून बघून तुम्हाला वरी लिहायचे आहे. मित्रांनो, तुम्ही पहिला सेक्शन तर तुम्ही इझिली घेऊ शकता 10 ते 20 मार्क. तर कारण तुम्हाला बघून आणि डायरेक्ट इथे लिहायचं आहे. फक्त तुम्हाला कुठलं क्वेश्चन कुठलं आहे म्हणजे कुठला ॲन्सर कुठं आहे ते थोडं समजून घ्यायचं आहे. मग एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली मग ते ॲन्सर करू शकता. त्याच्यानंतर A4 राहणार आहे लँग्वेज स्टडी, सिलेक्ट द प्रॉपर टॅग अँड रिराईट द सेंटेन्स. 2 मार्काचं राहणार आहे, इझी आहे. आणि तुमचं स्वतःचं ओपिनियन लिहायचं आहे 2 मार्काचं. इट इज नेसेसरी टू टेक एक्सरसाइज रेग्युलरली, राईट युअर ओपिनियन इज इन सपोर्ट ऑफ द अबाव स्टेटमेंट. तुम्हाला हे मित्रांनो म्हणजे मी पण जे क्वेश्चन सांगतो आहे ते तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण ह्याच्यातले क्वेश्चन मी तुम्हाला बोललो स्टार्टिंगलाच की 101% रिपीट होईलच इथून. तुम्हाला हे बघून घ्या. ओपिनियन वगैरे रिपीट होऊ शकतात. तुम्हाला हे ओपिनियन कोणते दिलेलं आहे म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करून इथून जाऊ शकाल. त्याच्यानंतर मित्रांनो राहणार आहे B, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्काचं राहणार आहे. MCQ, तर MCQ तुम्हाला 10 मार्काचं राहणार आहे. म्हणजे MCQ फक्त तुम्हाला 2 मार्काचं राहणार आहे आणि जे B आहे म्हणजे पॅसेजवर बघून तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर करायचे आहे, टोटल 10 मार्काचं राहणार आहे.
MCQ आहे 2 मार्काचं, जे की तुम्ही इथून इझिली देऊ शकता. गिव्ह रिझन त्याच्यातून बघायचं. लँग्वेज स्टडी, पर्सनल रिस्पॉन्स सेम ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो येणार आहे सेक्शन 2, रीड द फॉलोइंग, एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. पोएट्री आहे मित्रांनो, 5 मार्काचं आहे. तुम्हाला बघायचं आहे रोल ऑफ ग्रँडपॅरेंट्स, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. या टॉपिकवर पण तुम्हाला सेम ॲज इट इज क्वेश्चन येऊ शकतो, रोल ऑफ ग्रँडपॅरेंट्स. तर ग्रँडपॅरेंट्सचा रोल काय आहे, इथं गाईड, फ्रेंड, तर असं म्हणून तुम्ही आता तुमच्या मनाने तुम्हाला तिथं लिहायचं आहे. इथं पॅसेज दिलेला आहे, स्वतःचं मॅसेज द्यायचं. इन व्हॉट वे कॅन द एल्डर गाईड अस, ह्याच्यावर तुम्हाला 2 मार्काचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो रीड द फॉलोइंग लाईन्स अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. ट्रू ऑर फॉल्स द्यायचं आहे, जे की बी राहणार आहे 5 मार्काचं. ट्रू ऑर फॉल्स 2 मार्काचं राहणार आहे. तुम्हाला हे आधी सगळ्यात आधी मित्रांनो क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी तुम्हाला पॅसेज दिलेला असेल तर तुम्हाला ते आधी रीड करून घ्यायचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व नाही करायचं आहे मित्रांनो. ग्लॅन्स थ्रू द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. डज अँड डोंट्स तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. ग्लॅन्स थ्रू द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यानंतर बी तरी तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर आहे सेक्शन 3, रॅपिड रीडिंग. तर तुम्हाला हे 5 मार्काचं राहणार आहे. ॲज इट इज तुम्ही इथं खाली बघायचं आणि इथं वरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. सेक्शन 4 असणार रायटिंग स्किल. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही ह्याच्यात इझिली तुम्ही मार्क घेऊन घेसाल. व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर 5 मार्काचं राहणार आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5A. तर लुक ॲट द न्यूज हेडिंग अँड राईट अ लेटर टू कॉंग्रॅच्युलेट अंजना. तर तुम्हाला असं टॉपिक दिलेला असेल, तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे आणि ते गिवन पर्सन नेमला म्हणजे कॉंग्रॅच्युलेट किंवा काही करायचं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस करून जासाल तर तुम्हाला इझिली मार्क भेटून जाईल. तुम्ही बघू शकता खाली बी डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. तो तुम्हाला ऑरमध्ये दिलेला आहे, तुम्हाला दोघांमधून एक सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल वगैरे आहे. तुम्ही हे जे टॉपिक आहे यूट्यूबला तुम्ही सर्च करून त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकता. मग तुम्हाला स्पीच द्यायची आहे आणि डेव्हलप अ पॅराग्राफ फॉर अबाउट 100 वर्ड्स एक्सपांडिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला एक पॅराग्राफ बनवायचा आहे आणि जे 5 मार्काचं असेल, कम से कम 5 मार्काचं जर क्वेश्चन राहिलं मित्रांनो तर तुम्हाला 1 ते 1.5 किंवा 2 पेजपर्यंत क्वेश्चन लिहायचे, ॲन्सर लिहायचं आहे तुमचं. कारण तुम्हाला 5मधले 5 मार्क पाहिजे असेल तर तुम्हाला 1.5 ते 2 पेज ॲन्सर तुमचं राहायला पाहिजे. तर मित्रांनो हाच फक्त आपला पेपर पॅटर्न समजून घ्यायचं कारण होता. या क्वेश्चन पेपरचा मी PDF देऊन टाकेल तुम्हाला. आणि तुम्हाला माहीत असेल मोस्ट ऑफ द प्रिवियस इयर क्वेश्चन खूप रिपीट होतात, तर तुम्हाला ते पण बघून घ्यायचे आहे सगळे इयर्सचे क्वेश्चन पेपर. तर पेपर पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली मार्क गेन करू शकता. तर हाच होता मित्रांनो व्हिडिओ. जर तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.